नमस्कार मित्रांनो, माझं नाव डॉक्टर पवन पाटील. माझं खूप वर्षापासून वर्कलोडमुळे, स्ट्रेसमुळे, कामाच्या प्रेशर्समुळे आणि थोडंफार अनहेल्दी लाईफमुळे हेअर थिनिंग झालेलं. तुम्ही बघू शकता, हेअर थोडेसे थिन झालेले आहेत. साठी आपण माझी जवळची मैत्रीण डॉक्टर मिताली यांच्याकडे आलेलो आहे ट्रीटमेंटसाठी. आपण त्यांच्याशीच बोलूया, की माझ्या केसांमध्ये नक्की काय प्रॉब्लेम आहे, हे आपल्याला नीट समजून सांगतील. सो तुमचा हेअर लॉस जो आहे तो मेल पॅटर्न हेअर लॉस मध्ये येतो, ज्यामध्ये आपला जो मेल हॉर्मोन असते ते खूप जास्त इन्क्रीज होते आणि त्याने हेअरफॉल होतो. सो हेअर फॉलिकल्सच्या खालती डीएचडी ब्लॉकर्स आपल्याला लागतात. डीएचडी हा तो हॉर्मोन आहे जो तुमच्या हेअर फॉलिकल्सना डिस्ट्रॉय करतो. सो आपण आज प्लेटलेट रिच प्लाझ्मा परफॉर्म करत आहोत, ज्याच्यात तुमचा ब्लड घेतला जाईल, सेंट्रिफ्यूज केला जाईल आणि त्यातनं आपण हा प्लाझ्मा लेअर निघतं. सो ते आपण तुमच्या स्कॅल्पमध्ये इंजेक्ट केलं जाईल. आणि म्हणजे डी ब्लॉकर जे काही तुम्ही मला म्हणालात, ते त्याचे काही साइड इफेक्ट्स आहेत का? नाही, हा जे आपण परफॉर्म करतो पीआरपी म्हणजे जीएफसी पीआरपी, सो याचा काही साईड इफेक्ट नाहीये. हा नॅचरल असतो. तुमच्या स्वतःच्या ब्लड मधनं हा प्लाझ्मा घेतला जातो आणि तुमच्या स्कॅल्पमध्ये इंजेक्ट केला जातो. पण आणि मॅडम मला हा प्रश्न आहे, की जसं माझा जर तुम्ही ब्लड घेतायत, तर त्यामध्ये ऑलरेडी डेफिशियन्सी आहे व्हिटॅमिन्सची, मिनरल्सची. तर मग तुम्ही तोच ब्लड घेऊन सेंट्रिफ्यूज करता, की बल्बमध्ये काही वेगळं आहे? हा तोच ब्लड असणार आहे. आपल्याला ग्रोथ फॅक्टर्स पाहिजेत. सो मोस्टली ज्यांमध्ये हिमोग्लोबिन खूप फारच कमी असतं, अशा पेशंटमध्ये आपण अवॉइड करतो. तुमचा हिमोग्लोबिन ठीक आहे, सो आपण तुमचा पीआरपी परफॉर्म करतो आणि आपण जीएफसी पीआरपी करतो, ज्यामध्ये एक्स्ट्रा ग्रोथ फॅक्टर्स पण असतात. म्हणजे तुमच्या स्वतःच्या ब्लडमध्येही ग्रोथ फॅक्टर्स असतात, प्लस या ट्यूब्स मध्ये एक्स्ट्रा ग्रोथ फॅक्टर्स असतात जे तुमच्या एखादी ट्यूब तुम्ही ब्लडमध्ये. दाखवू शकता का? येस. सो ही ट्यूब असणार आहे. सो यामध्ये एक्स्ट्रा ग्रोथ फॅक्टर्स असतात जे तुमच्या ब्लडमध्ये मिक्स करतो आपण आणि त्यातनं हा असा प्लाझ्मा लेअर निघतो. अशा प्रकारे मॅडम माझं आता पी करणार आहेत. सो पी-आर-पीचं सेक्शन कसं असेल मी नक्कीच तुम्हाला अपडेट करेन. थँक सो मित्रांनो, अशा प्रकारे डोक्याला हा लिग्नोकेनचा स्प्रे मारला जातो, ज्याच्याने थोडासा एनेस्थेशिया फील होतो. सो इट विल बी पेनलेस पी-आर-पी. सो ते लिग्नोकेनच्या स्प्रेने खूप एक एनेस्थेशिया इफेक्ट येतो